मांजरी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र गारुडकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न। या सोहळ्यात प्रभाग क्रमांक 15 मधील सर्वपक्षीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून गारुडकर दाम्पत्याच्या कार्याचं भरभरून कौतुक। दाम्पत्य दोघांनी सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये एक भरीव अशी कारकीर्द केलेली आहे। शीतलताईंनी सभापती म्हणून त्या ठिकाणी पंचायत समितीचं काम बघितले, स्वतःचा कार्याचा ठसा या संपूर्ण हवेली तालुक्यामध्ये उठवला आहे। राजेंद्रजी पूर्वीपासून तालुक्यात काम करतायत, जिल्हा पातळीवर काम केले, आता शहर पातळीवर काम करतायत। गावाचे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तम अशी कारकीर्द केलेली आहे। राजगुरू या मांजरी गावामध्ये 10 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं। तदनंतर शीतलला पंचायत समितीच्या सदस्य म्हणून काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली। सभापती म्हणून काम करण्याची संधी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मिळाली आणि तिनेही अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं। राजेंद्र गारुडकर आणि शीतल गारुडकर यांचा एकत्रित वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हे दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे पहिल्यापासूनचे कार्यकर्ते आहेत। या ठिकाणी राजाभाऊबद्दल म्हणजे केशवनगर असेल, मांजरी असेल, या ठिकाणी 17.5 नळी असेल, या भागात एक प्रसिद्ध नाव आहे असं त्यांचं जे वक्तृत्व आहे, वक्तृत्वामुळे ते एकदम प्रसिद्ध आहे। समाजात कुठल्याही तळागाळातलं बारीक काम असू द्या, त्या ठिकाणी राजाभाऊ धावून जातात। राष्ट्रवादी काँग्रेसचे घडाडीचे कार्यकर्ते, त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून अतिशय चांगलं काम केलं। शीतल गारुडकरांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आपल्या भागाकरता विकास कामाचं चांगलं काम केलं। त्या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये त्यांचं एक मोलाचं सहकार्य आहे। विशेष करून आमदार साहेबांनी आणि सुरेश अण्णांनी त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यामधून जे कामाचं कौतुक केलं, त्या मानाने तर मला वाटतं की मला 100% ओरिजिनल ओबीसी म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी देतील पक्ष, असं मी या ठिकाणी आज या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मला असं वाटतं। राजेंद्र गारुडकर हे सलग 10 वर्ष मांजरी ग्रामपंचायतीचे सदस्य राहिले आहेत, तर त्यांच्या पत्नी शीतल गारुडकर या हवेली पंचायत समितीच्या सदस्य आणि सभापती राहिल्या आहेत। गारुडकर दाम्पत्यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या परिसराच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत। राजेंद्र गारुडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मांजरी येथे आज अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या सोहळ्याला हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य गोपाळराव म्हस्के यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे मान्यवर नेते, कार्यकर्ते, उद्योजक, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। राजेंद्र गारुडकर हे पुणे महापालिका निवडणुकीचे प्रभाग क्रमांक 15 मधील ओबीसी उमेदवारीचे प्रमुख दावेदार असून या निमित्त आम्ही त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतनदादा तुपे पाटील असतील, त्यानंतर आमचे नेते मार्गदर्शक सुरेश अण्णा घुले असतील, याच वाढदिवसाला उपस्थित राहून या ठिकाणी मला त्यांनी शुभेच्छा रूपे आशीर्वाद दिले आणि ते आशीर्वाद घेऊनच मी आता या पुढील काळामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे, अजित पवार गटाकडे या प्रभाग क्रमांक 15 मधून मी एकमेव ओरिजिनल ओबीसी उमेदवार म्हणून या ठिकाणी आहे। त्या अनुषंगानं आमदारांनी माझ्या कामाचं, मी गेली 27 वर्ष राजकीय जीवनामध्ये माझा राजकीय प्रवास राहिला, त्या प्रवासामध्ये मी अनेकांची म्हणजे गोर गरीब जनतेची सामाजिक सगळी कामं त्या ठिकाणी मार्गी लावलेली आहेत। त्यामुळं खऱ्या अर्थानं सर्वांनीच आज मला मांजरी गाव असेल, आमचं पूर्ण मांजरी गाव असेल, संपूर्ण 17.5 नळी असेल, केशवनगर असेल, त्या ठिकाणी शेवाळेवाडी असेल, या तिन्ही आमच्या चारही गावच्या प्रभागामधून या ठिकाणी भरपूर असे त्या ठिकाणी माझे सगळे मार्गदर्शक प्रतिनिधी या ठिकाणी आले। त्या सर्वांनी मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा देऊन त्यांनी मला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। असोच विशेष करून आमदार साहेबांनी आणि सुरेश अण्णांनी त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यामधून जे कामाचं कौतुक केलं, त्या मानाने तर मला वाटतं की मला 100% ओरिजिनल ओबीसी म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी देतील पक्ष, असं मी या ठिकाणी आज या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मला असं वाटतंय। मग आमचे सगळेच या ठिकाणी प्रमुख आमचे गोगावले भाऊ असतील, शिवाजी मामा खलसे असतील, माझे बंधू दिलीपदादा टकले असतील, आमचे
आमचे शिवाजीदादा भाडळे असतील, अनेक म्हणजे भारतीय जनता पार्टीचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवारसाहेब गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गटाचे, शिवसेनेचे, दोन्ही शिवसेनेचे असे भरपूर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. मग आमचे कृषी धोरण बाजार समितीचे माजी उपसभापती आणि भारतीय जनता पार्टीचे हडपसर विधानसभाचे नेते भूषणराव तुपे पाटील असतील, सर्व बरेच मान्यवर या ठिकाणी येऊन मला शुभेच्छा देऊन गेले. त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि असाच हा प्रवाह माझ्यासोबत कायम राहील अशी मी या ठिकाणी या वाढदिवसादिनी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.